तळोदा हादरलं, भिंत फोडून 30 ते 35 लाखांचे मोबाईल लंपास, पोलिसांसमोर चोरट्यांचे खुले आव्हान। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात चोरट्यांनी अत्यंत धाडसी पद्धतीने मोठी चोरी करत पोलिसांसमोरच खुले आव्हान उभे केले आहे। शहरातील गुरुकृपा मोबाईल दुकानाच्या मागील बाजूची भिंत फोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला आणि विक्रीसाठी ठेवलेले अंदाजे 30 ते 35 लाख रुपये किमतीचे मोबाईल लंपास केले। या घटनेतील विशेष बाब म्हणजे चोरट्यांनी मोबाईल सोबत नेले, मात्र त्यांचे बॉक्स आणि चार्जर दुकानाच्या मागील बाजूस टाकून दिले। त्यामुळे त्यांचा उद्देश केवळ महागडे मोबाईल चोरण्याचा असल्याचे स्पष्ट होत आहे। घटनेची माहिती मिळताच तळोदा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। चोरीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा LCB तसेच फॉरेन्सिक पथकाला तपासासाठी पाचारण करण्यात आले असून घटनास्थळाची बारकाईने पाहणी करण्यात आली। दुकानाचे मालक लखन सिंधी आणि पंकज सिंधी यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार चोरीला गेलेल्या मोबाईलची किंमत सुमारे 30 ते 35 लाख रुपये आहे। दरम्यान दुकानातील CCTV फुटेजमध्ये चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधून चोरी केल्याचे स्पष्ट दिसून आले। पोलिसांनी CCTV फुटेज ताब्यात घेतले असून त्याच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे। शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या धाडसी चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। भिंत फोडून एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरीची घटना घडल्याने शहरातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या प्रकरणातील आरोपींना पोलीस किती लवकर जेरबंद करतात याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। या प्रकरणाचा अधिकृत तपास सुरू असून पोलिसांकडून पुढील माहितीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। रसिक गावित, मुख्य संपादक, सम्राट V7 न्यूज, तळोदा।